शेतकरी आणि सापाची गोष्ट। हिवाळ्याचे दिवस होते आणि एक शेतकरी त्याच्या शेतातून हिवाळ्याच्या दिवसात जात होता। शेतातून जात असताना त्याची नजर थंडीत कुडकुडत असलेल्या एका सापावर पडली। शेतकऱ्याला माहित होते की साप खूप धोकादायक विषारी प्राणी आहे, पण तरीही त्याने त्या सापाला उचलून आपल्या टोपलीत ठेवले। त्यानंतर त्याने गवत आणि पाणी टाकले, जेणेकरून त्या सापाला थोडी उष्णता मिळेल आणि थंडीमुळे मरण्यापासून तो साप वाचेल। काही वेळाने तो साप बरा झाला आणि टोपलीतून बाहेर आला। थोड्या वेळाने तो साप शेतकऱ्याला चावला, ज्याने त्याची इतकी मदत केली होती, त्याला मरण्यापासून वाचवले होते। त्या सापाच्या विषामुळे तो शेतकरी लगेच मरण पावला आणि मरताना तो शेवटच्या श्वासात म्हणाला, आज मी हे शिकलो की कोणत्याही दुष्ट व्यक्तीला दया दाखवू नये। नैतिक शिकवण, काही लोक असे असतात की ज्यांचा स्वभाव कधीच बदलत नाही, त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा।